नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार. सभेसाठी 1,00,000 लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन. काँग्रेस संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले. नाना पटोलेंचा घणाघात. एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही. राज ठाकरेंचे मतदारांना भावनिक आवाहन. आणि यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका, मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज धुळे आणि नाशिकमध्ये सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभेची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाभरातून तब्बल 1,00,000 लोकांची सभेला उपस्थिती असेल असा दावा भाजपाकडून करण्यात आलाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार प्रचार करताना दिसते. काल राज ठाकरेंची घाटकोपरमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की 2006 साली घेतलेल्या पहिल्या सभेतच सांगितले होते की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. तुमचा स्वाभिमानी कणा मतदाना दिवशी जागृत राहायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितली. एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा. नालायक ठरलो तर तोंड दाखवायला समोर येणार नाही. माझं दुकान बंद करून टाकेन, असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी केलंय. नांदेडमध्ये काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून 2दा मुख्यमंत्रीपद आणि अनेक वर्ष मंत्रीपद भोगलंय. पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. जेलमध्ये जावे लागेल या भीतीने अशोक चव्हाण भाजपात गेले, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केलाय. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झालाय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बचोटीमध्ये ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून त्यांच्यावर यापूर्वीही पुण्यात हल्ला झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून जरांगेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. फडणवीसांच्या ऐकून तुम्ही या लफड्यात पडू नका असा इशारा देताना जरांगे यांनी तुम्ही माझ्या नादी लागू नका, यानंतर तुम्ही आरक्षण विषयावर बोलू नका, हे मी रागारागाने सांगत नाहीये असे सांगत राज ठाकरेंना सुनावलंय. मराठा समाजाचे अस्तित्व कसे वाढवायचे हे मला चांगले माहीत आहे. तुमच्यासारखे अस्तित्व गमावणारा मी नाही, असा टोलाही जरांगे यांनी राज ठाकरेंना लगावलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं असून काल टिळक भवन येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तोंड सांभाळून बोलावं, नाहीतर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा पुरंदर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी दिलाय. सध्या सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादीमधून तीव्र संताप व्यक्त होत असून अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भात खोतांना इशारा दिलाय. देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती एक चुकीच्या पद्धतीने तो सदा खोत यांनी साहेबांवरती खूप खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. खरं तर त्या टीकेचं सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्या वतीने आम्ही जाहीर असा निषेध व्यक्त करतो. खरं तर पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व हे हिमालय एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वावरती कुठंतरी खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं हे कुठंतरी म्हणजे चुकीचा प्रकार आहे. आपण सर्वांनीच बघितलं असेल की त्या दिवशी व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि यांच्या सगळ्यांच्या बगलबच्च्यांच्या समोर त्या ठिकाणी या सभेमध्ये चुकीच्या पद्धतीने सदाभाऊ खोत यांनी पवार साहेबांवर वक्तव्य केलं, खूप खालच्या पातळीवरती जाऊन. खरं तर आज आपण सर्वांनीच बघितलं असेल की राज्याच्या राजकारणामध्ये असेल किंवा देशाच्या राजकारणामध्ये असेल, एक पवार साहेबांचं नाव एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घेतलं जातं. साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जडणघडणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंहाचा वाटा पवार साहेबांचा आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वच महाराष्ट्रामधील सर्वसामान्य लोकांसाठी खरं तर पवार साहेबांनी काम केलं आणि अशा व्यक्तिमत्वावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं कुठंतरी चुकीचं आहे. म्हणून त्या सदा खोतचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर सदाभाऊ खोत यांनी अशा प्रकारे वारंवार जो वक्तव्य केलं तर जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळ फासण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तयारी ठेवणार आहे. भुसावळ मतदारसंघात वंचितचे उमेदवार जगन सोनावणे यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतली आहे. यावेळी आंबेडकर यांनी पाकिट मटण बाटलीचं राजकारण बंद करून वंचिताच्या हक्कांचे राजकारण उभे करण्याची वेळ आली असून आपल्या हक्काचा आणि विचारांचा आमदार निवडून देण्याचे आवाहन केलंय. आपण मुद्दा समजून घ्या. आज आपल्याला समानतेची मतदानाचा अधिकार मिळालाय. मतदानाचा जो अधिकार आहे त्याच्यातनं आपण आपली सत्ता उभी करू शकतो. पार्टीचा आमदार संजय सावकारे, भारत जलाव पार्टीचा आमदार संजय सावकारे, देवेंद्र फडणवीस मागे या ठिकाणी आला. देवेंद्र फडणवीसच्या सभेमध्ये या आमदार संजय सावकारांनी वीज, रस्ते, पाणी, या भुसावळ शहराच्या बेरोजगारी, महागाई, गरिबी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गोरगरीब, एससी, एसटी, एनटी, ओबीसी, मायनॉरिटी, ओबीसी, बहुजन समाज यांच्या प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणी काही बोलला नाही. तर त्या ठिकाणी हा आमदार संजय सावकारे म्हणाला की हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगलीची भाषा, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या समोर मुसलमानांना टार्गेट करणारं भाषण या भुसावळच्या आमदार संजय सावकारांनी दिलं. अरे धर्माच्या नावावरती, अरे धर्माला सगळेच मानतात. धर्माला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, ईसाई, बौद्ध सर्व धर्माला मानतात, धर्माला पुजतात. देवी, देवता, ईश्वर, अल्लाह, गॉड, भगवान, तुम्ही आम्हाला काय शिकवणार आमदार संजय सावकारे? आमच्या हृदयामध्ये, आमच्या रक्तामध्ये आहे, आमच्या घराघरामध्ये आहे. परंतु क्या नफरत बांट रहे लोग, धर्म के नाम के ऊपर नफरत बांट रहे. हमें नफरत नहीं चाहिए, हमें रास्ते चाहिए. हमें नफरत नहीं चाहिए, हमें पानी चाहिए. हमें नफरत नहीं चाहिए, हमें भाईचारा चाहिए. हमें नफरत नहीं चाहिए, हमें भुसावल शहर में अमन और शांति चाहिए. हमें नफरत नहीं चाहिए, हमारे बेरोजगार हाथों को रोजगार चाहिए. दोस्तों, हमें नफरत नहीं चाहिए, आमच्या किसान भाइयों को उनके खून पसीने का दाम चाहिए. दोस्तों, आमच्या शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे, बेरोजगार हाताला काम मिळालं पाहिजे आणि महागाईला लगाम मिळाला पाहिजे. आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार या लोकांना, रिक्षा चालक, मालक यांना, मोलकरी, घाम गळणाऱ्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी रणांगणामध्ये उभा आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा या आदिवासी गावात हिरालाल वास्कले आणि अनिल वास्कले या 2 आरोपींनी आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने शेतात गांजा पेरला होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा टाकून 4.5 किलो ओला गांजा आणि 5 किलो सुका गांजा असा एकूण 4.5 कोटींचा मुद्देमाल जप्त करत दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा नोंदवला आहे. जळगावमधील गिरणा पंपिंग शिवारातील निंबू फॅक्टरीमध्ये तब्बल 8 फूट लांबीचा अजगर आढळला. आसोदा येथील एका घरात दुर्मिळ जातीचा नानेटी सापही मिळून आला. या दोन्ही सापांना वात्सल्य नेचर क्लबच्या सदस्यांनी रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितरित्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष निसर्गात सोडले. बदलत्या वातावरणामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचं वात्सल्य नेचर क्लब कडून सांगण्यात आलंय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.